Hello students, good morning to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we will see what is the syllabus of Industrial Management paper number 2nd. So previous lecture ला आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर नंबर 1 टायटल आहे फॅक्टरी अँड कॅपिटल मॅनेजमेंट याचा सिलेबस पाहिलेला आहे अँड आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 2 जो आहे ज्याचं नाव आहे ज्याचं टायटल आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा अभ्यासक्रम याचा सिलेबस आपण आज पाहणार आहोत. जसे की 4 युनिट आहेत. 4 युनिटचे टायटल्स आहेत जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. युनिट नंबर 1 टायटल इज इंट्रोडक्शन टू ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. युनिट नंबर 2 टायटल इज ह्यूमन रिसोर्स प्लॅनिंग. युनिट नंबर 3 टायटल इज एम्प्लॉई ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल. युनिट नंबर 4 टायटल इज रिसेंट ट्रेड्स इन HRM. ओके, सो या पद्धतीनं 4ही युनिटचे टायटल तुम्हाला असणार आहेत. लिसन केअरफुली. युनिट नंबर 1 टायटल इज इंट्रोडक्शन टू ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. मनुष्यबळ व्यवस्थापनाची ओळख. काय सांगितलं गेलं आहे टायटलमध्ये? टायटलचं नाव काय आहे तर मनुष्यबळ व्यवस्थापनाची ओळख. युनिट नंबर 2 टायटल इज ह्यूमन रिसोर्स प्लॅनिंग. युनिट नंबर 2 टायटल इज ह्यूमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजेच मनुष्यबळ नियोजन. युनिट नंबर 3 टायटल इज एम्प्लॉई ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल. एम्प्लॉई ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल मीन्स कर्मचारी प्रशिक्षण अँड कामगिरी मूल्यमापन. कर्मचारी प्रशिक्षण अँड कामगिरी मूल्यमापन. ओके, देन युनिट नंबर 4 टायटल इज रिसेंट ट्रेड्स इन HRM म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापनातील अलीकडचे जे काही ट्रेंड असतील रिसेंटचे ज्या की सध्याच्या काळातले काही ट्रेंड्स असतील ते ट्रेंड्स तिथं आपल्याला अभ्यासायचे आहेत. सो या पद्धतीने हे 4 टायटल आहेत. 4 युनिट वाईज तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेत इंग्लिश विथ मराठी. ओके, सो युनिट नंबर 1 अतिशय छोटं युनिट आहे. युनिट नंबर 1 टायटल इज इंट्रोडक्शन टू ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. काय सांगितलं यामध्ये तर जे काही युनिट नंबर 1 दिलेला आहे आपल्याला टायटल आहे इंट्रोडक्शन टू ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. इन द इंट्रोडक्शन टू ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट पॉईंट नंबर 1 कन्सेप्ट अँड नेचर. पॉईंट नंबर 2 स्कोप. पॉईंट नंबर 3 सिग्निफिकन्स. पॉईंट नंबर 4 ऑब्जेक्टिव्स अँड लास्ट पॉईंट इज फंक्शन्स ऑफ HRM मीन्स फंक्शन्स ऑफ ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, इंट्रोडक्शन टू ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर HRM ही कन्सेप्ट काय आहे. ओके, त्याचबरोबर याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे म्हणजेच मनुष्यबळ व्यवस्थापन किंवा मानव संसाधन व्यवस्थापन ही संकल्पना काय आहे त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. त्याचबरोबर एक्स्ट्रा आपण HRMचा ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या डेफिनेशन्स म्हणजेच व्याख्या तिथं पाहणार आहोत. त्याचबरोबर मानवी संसाधनाच्या व्यवस्थापनाचा काही स्कोप आहे. मग स्कोप व्याप्ती किती प्रमाणामध्ये त्याची व्याप्ती आहे ते आपल्याला इथं अभ्यासायचे. त्याचबरोबर मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे ते आपल्याला इथं अभ्यासायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला मानवी संसाधन व्यवस्थापनाची जी उद्दिष्टे असतील ते आपल्याला इथं अभ्यासायचे आहे. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची उद्दिष्टे तिथं एक्सप्लेन केलेली आहेत. त्या पॉईंटच्या वेळेला आपण तिथं सगळी उद्दिष्टे तिथं एक्सप्लेन करणार आहोत. ओके, सो व्यवस्थित लिसन केअरफुली. ओके, मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्य कोणकोणती आहेत ती सुद्धा आपल्याला इथं पाहायची आहेत. सो या पद्धतीनं हा पहिला युनिट आहे जो की छोटा आहे आणि अतिशय सोपा आहे अभ्यासाला. ओके, सो समजलं असेल तुम्हाला की युनिट नंबर 1 टायटल आहे इंट्रोडक्शन टू HRM. इन द इंट्रोडक्शन टू HRM कंटेंट फर्स्ट
किंवा पॉईंट नंबर फर्स्ट कन्सेप्ट अँड नेचर अँड डेफिनेशन्स ऑफ HRM. ओके, देन scope of HRM, significance of HRM, objectives of HRM and functions of HRM. Okay, so these are 5 points. Then unit number second, HR planning means human resource planning, HRP. What is HRP? So HRP is human resource planning. Okay, in the HRP, point number first, meaning and need for human resource planning, meaning and need for HRP. Then process of HRP, and last factors affecting HRP. Okay, point number first, meaning and need for HRP. मनुष्यबळ किंवा मानव संसाधनाचा किंवा मनुष्यबळ नियोजनाचा अर्थ आणि त्याची आवश्यकता किंवा त्याची गरज. मनुष्यबळ नियोजनाचा अर्थ किंवा त्याचबरोबर मनुष्यबळ नियोजनाची गरज, त्याची आवश्यकता आणि मनुष्यबळ नियोजनाची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ HRP. मनुष्यबळ नियोजनाची प्रक्रिया आणि फॅक्टर्स अफेक्टिंग HRP, मनुष्यबळ नियोजनावर परिणाम करणारे काही घटक. बघा, सेकंड नंबरचं युनिट आहे. सेकंड नंबरच्या युनिटमध्ये पहिलाच पॉइंट आहे meaning and needs for HRP, process of HRP, factors affecting HRP. HRP चा अर्थ, HRP ची गरज, HRP ची प्रोसेस, प्रक्रिया आणि HRP वर परिणाम करणारे काही घटक. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे जॉब ॲनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन. म्हणजेच कार्यविश्लेषण, कार्य किंवा कामाचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे, कामाचा तपशील किंवा कार्याचा तपशील. ओके, देन पॉइंट इज रिक्रूटमेंट अँड सिलेक्शन. रिक्रूटमेंट अँड सिलेक्शन, मनुष्यबळ भरती. ओके, कामगारांची भरती वगैरे एखाद्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये करताना आपल्याला दिसत असते. त्यामध्ये रिक्रूटमेंट अँड सिलेक्शन यामध्ये काय सांगितलं आहे तर त्याचं मिनिंग आहे कामगार भरती म्हणजे काय, त्याचबरोबर तुम्हाला कामगार भरतीच्या काही व्याख्यासुद्धा तिथे एक्सप्लेन केल्या जातील. देन सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट, मनुष्यबळ भरतीचे मार्ग कोणकोणते आहेत, कोणकोणत्या मार्गाने मनुष्यबळ भरती ही केली जाऊ शकते. त्यानंतर स्टेप्स इन द सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस, स्टेप्स इन द सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस, मनुष्यबळाची शास्त्रीय निवड किंवा मनुष्यबळ शास्त्रीय निवडीची कार्यपद्धती. कशा पद्धतीने कामगारांची भरती ही कशा पद्धतीने केली जाते किंवा तुम्हाला कोणती पद्धत दिली आहे, सायंटिफिक पद्धत दिली आहे, सायंटिफिक कार्यपद्धती दिली आहे, सायंटिफिक कार्यपद्धतीने, शास्त्रीय कार्यपद्धतीने कशा प्रकारे कामगारांची भरती केली जाते. त्यानंतर ई रिक्रूटमेंट म्हणजेच ई भरती, ई कामगारांची भरती असं तुम्ही तिथं घेऊ शकता. सो या पद्धतीनं काय झालं, या पद्धतीनं हा झाला आपला सेकंड पॉइंट, सेकंड युनिट. ओके, काय आहे सेकंड युनिट, टायटल इज HRP. व्हॉट इज HRP विचारलं जाऊ शकतं. सो HRP इज ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. इन द HRP, पॉइंट नंबर फर्स्ट, meaning and need for HRP,
प्रोसेस ऑफ HRP, फॅक्टर्स अफेक्टिंग HRP. एच आर पीची गरज काय आहे, आपल्याला HRPची आवश्यकता काय आहे, त्यानंतर एच आर पीचा अर्थ काय आहे, HRPची प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि HRPवर परिणाम करणारे काही घटक. देन जॉब ॲनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन म्हणजेच कार्यविश्लेषण, कार्याचे स्वरूप किंवा तुमच्या कामाचे स्वरूप, कामाचा तपशील किंवा तुमच्या कार्याचा तपशील. देन रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन, मनुष्यबळ भरती. इन द रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन, पॉईंट नंबर फर्स्ट इज मिनिंग. देन सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट, स्टेप्स इन सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. देन रिक्रुटमेंट. ओके. Next unit number 3rd, title is Employee Training and Performance Appraisal. In the Employee Training and Performance Appraisal, point number first, Employee Training. Okay, Employee Training. Title आहे Employee Training and Performance Appraisal means कर्मचारी प्रशिक्षण and कामगिरी मूल्यमापन. या टायटलमध्ये सब टायटल आहे पहिलं, ते म्हणजे एम्प्लॉई ट्रेनिंग म्हणजेच कर्मचारी प्रशिक्षण. त्यामध्ये कर्मचारी प्रशिक्षण म्हणजे काय, त्याचा अर्थ असणार आहे आपल्याला. मग कर्मचारी तुम्ही म्हणू शकता, कामगार म्हणू शकता किंवा मनुष्यबळ म्हणू शकता. ओके, मनुष्यबळ प्रशिक्षण, कामगार प्रशिक्षण, कर्मचारी प्रशिक्षण, या पद्धतीने वेगवेगळी नावं तुम्ही तिथं देऊ शकता. त्याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर एम्प्लॉई ट्रेनिंग, कामगार प्रशिक्षण किंवा कर्मचारी प्रशिक्षण म्हणजे काय, त्याच्या व्याख्या आपल्याला तिथं पाहाव्या लागणार आहेत. देन नीड फॉर ट्रेनिंग, प्रशिक्षणाची गरज का असते, एम्प्लॉईंना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज का आहे. त्यानंतर प्रशिक्षणाच्या स्टेजेस वेगवेगळ्या असतील. कामगारांना जे काही प्रशिक्षण दिलं जातं किंवा कामगारांना जे काही ट्रेनिंग दिलं जातं ते कोणकोणत्या टप्प्यामध्ये दिलं जातं किंवा त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस, वेगवेगळ्या पायऱ्या ज्या असतील त्या आपल्याला इथं पाहायच्या आहेत. त्यानंतर मेथड्स ऑफ ट्रेनिंग, जे काही कर्मचाऱ्यांना कामगारांना प्रशिक्षण दिलं जातं ते वेगवेगळ्या पद्धतीनं दिलं जातं. मग त्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्या आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर इम्पिडिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह ट्रेनिंग. ओके, इम्पिडिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह ट्रेनिंग, प्रभावी प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं किंवा प्रभावी प्रशिक्षण देताना कोणकोणती प्रतिबंध वगैरे येतात. ओके, हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. त्यानंतरचा सब पॉईंट आहे तो म्हणजे परफॉर्मन्स ॲप्रायझल अँड मेरिट रेटिंग. त्याला तुम्ही म्हणू शकता कार्यमान किंवा कृती मूल्यमापन, कार्यमान किंवा कृती मूल्यमापन. त्यामध्ये मिनिंग सांगितले तुम्हाला. कार्यमान किंवा कृती मूल्यमापनाचा तुम्हाला अर्थ काय आहे हे इथं तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर कृती मूल्यांकन किंवा कार्यमान, कृती मूल्यांकन किंवा कार्यमान याच्या व्याख्याही आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर पर्पज ऑफ परफॉर्मन्स ॲप्रायझल, त्यामध्ये कृती मूल्यांकनाचे हेतू किंवा उद्दिष्टे, कार्यमापनाचे हेतू, कार्यमानाचे हेतू किंवा उद्दिष्टे आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. हेतू किंवा उद्दिष्टे एकच असेल तर आपल्याला तो पॉईंट एक अभ्यासायचा आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ परफॉर्मन्स ॲप्रायझल, कृती मूल्यांकनाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला इथं अभ्यासायच्यात. त्यानंतर इथिक्स इन परफॉर्मन्स ॲप्रायझल, इथिक्स इन परफॉर्मन्स अप्रायझल. मग यामध्ये काय आहे तर कृती मूल्यांकनाच्या किंवा कार्यमानाच्या वेगवेगळे नीती तत्वे जे असतील ते आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. वेगवेगळ्या पद्धती आपल्याला त्याच्या इथं अभ्यासायच्या आहेत. त्याचे वेगवेगळे हेतू उद्दिष्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण बघणार आहोत आणि त्याचा अर्थ आपण इथं पाहणार आहोत. त्यानंतर त्यातीलच सब पॉईंट आहे मेरिट रेटिंग. हा नवीन पॉईंट आहे, सो लिसन केअरफुली. मेरिट रेटिंग, व्हॉट इज इन द मेरिट रेटिंग, यामध्ये मिनिंग आहे बेनिफिट ऑफ मेरिट रेटिंग. मेरिट रेटिंग म्हणजे काय
तर मेरिट रेटिंग म्हणजेच गुणवत्ता रेटिंग आहे. गुणवत्ता रेटिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, त्यानंतर गुणवत्ता रेटिंगच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स येतील, वेगवेगळ्या व्याख्याच येतील, त्या काय असू शकतात, आणि गुणवत्ता रेटिंगचे वेगवेगळे फायदे. ओके, गुणवत्ता रेटिंगचे वेगवेगळे फायदे आपल्याला इथं अभ्यासावे लागणार आहेत. आणखीन एक पॉईंट आहे त्यातीलच तो म्हणजे डिफरन्स बिटवीन परफॉर्मन्स अप्रायझल अँड मेरिट रेटिंग. ओके, परफॉर्मन्स अप्रायझल अँड मेरिट रेटिंग म्हणजेच कृती मूल्यांकन किंवा कृती मूल्यमापन व गुणवत्ता रेटिंग यामधील फरक काय असणार आहे तो आपण इथं अभ्यासणार आहे. ज्या वेळेला हा पॉईंट आपण अभ्यासू म्हणजेच कृती मूल्यांकन आणि गुणवत्ता रेटिंग यातील फरक, त्यावेळेला तुम्हाला हे दोन्ही कंटेंट जे वरती सांगितले गेलेत, परफॉर्मन्स अप्रायझल अँड मेरिट रेटिंग, हे दोन्ही कंटेंट काय होणार आहे तुम्हाला तिथं क्लिअर समजणार आहेत. ओके, सो हा एक कंटेंट आपल्याला अभ्यासायचा आहे जो की नवीन असेल आपल्या अभ्यासामध्ये. त्यानंतर युनिट नंबर 4 आहे तो म्हणजे रिसेंट ट्रेड्स इन HRM. रिसेंट ट्रेड्स इन HRM म्हणजेच सध्याच्या काळातील, सध्याच्या घडीतील, अलीकडील काळातील जे काही मानव संसाधन व्यवस्थापनातील ट्रेंड्स असतील ते आपण इथं अभ्यासणार आहोत. म्हणजे सध्याचं जे करंट सगळे जे ट्रेंड्स येतात HRM मध्ये, जे की HRMशी रिलेटेड असतील, हे ट्रेंड्स आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला काय सांगितले, रिसेंट ट्रेड्स इन HRM, ते कन्सेप्ट काय आहे ते आपण इथं बघणार आहोत. त्याचबरोबर त्या कन्सेप्टचं नेचर कशा पद्धतीनं आहे, स्वरूप कशा पद्धतीनं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. जर त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स असतील तर त्याही आपण इथं पाहणार आहोत. HRMच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण इथं पाहणार आहोत. सो Unit number 4, recent trades in HRM. In the recent trades in HRM, point number 1, employees brand. कर्मचारी ब्रँड हा एक पॉइंट आहे, तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. देन आउटसोर्सिंग ऑफ HRM, मानवी संसाधनाची आउटसोर्सिंग तुम्हाला सांगितली आहे, हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. त्यामध्ये काय येतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. पूर्ण टॉपिक आपला नवीन असणार आहे. EHRM, देन वर्क लाईफ बॅलन्स, काम आणि जीवनाचा ताळमेळ. वर्क लाईफ बॅलन्स, काम आणि जीवनाचा ताळमेळ. देन इमोशनल इंटेलिजन्स अँड टॅलेंट मॅनेजमेंट, भावनिक बुद्धिमत्ता आणि प्रतिभा व्यवस्थापन. सो या पद्धतीनं हा 4था युनिट असेल. मराठीमध्ये सांगितलं आहे, इंग्लिशमध्येच व्यवस्थित सांगितलं आहे. ओके, एम्प्लॉई ब्रँड वगैरे. त्यानंतर द बेस्ट ऑप्शन आहे याच्यासाठी अभ्यासाला तुम्हाला की आपलं फडके प्रकाशनचं टेक्स्टबुक येतं, ज्याचं की टायटल आहे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, औद्योगिक व्यवस्थापन. पेपर 1 आणि 2 हे एकाच बुकमध्ये तुम्हाला मिळेल, ते तुम्ही यूज करा. फडके प्रकाशनचं औद्योगिक व्यवस्थापनाचं. जर ते तुम्हाला टेक्स्टबुक यूज करायचं नसेल तर स्क्रीनवर दिलेली काही नावं आहेत जी की रेफरन्स बुकची आहेत, त्यातील काही तुम्ही रेफरन्स बुकसुद्धा यूज करू शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला टेक्स्टबुक यूज करायचं असेल तर ते यूज करू शकता, किंवा तुम्ही रेफरन्स बुकसुद्धा यूज करू शकता. पण रेफरन्स बुक्सपेक्षा टेक्स्टबुक तुम्ही जर यूज केलं तर तुम्हाला फायद्याचं ठरेल, कारण टेक्स्टबुकची लँग्वेज ही अतिशय सोपी आहे आणि सोप्या भाषेत असल्यामुळं तुम्हाला ते पटकन समजून जाईल. ओके, सो वेगवेगळे रायटर्स आहेत ज्यांनी की इंडस्ट्रियल मॅनेजमेंटवरती बुक्स लिहिलेले आहेत. वेगवेगळी प्रकाशनं आहेत, त्यांचे वेगवेगळे बुक आहेत. तुम्हाला रेफर करायचे असेल तर तुम्ही बिनधास्त रेफर करू शकता. सो या पद्धतीने हे 4 टॉपिक असणार आहेत आणि ह्या 4 टॉपिकमध्ये लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं पेपर 1 असणार आहे की त्या पेपर 1मध्ये 4 युनिट आहेत, त्यामध्ये दुसरा आणि 4था युनिट मी घेणार आहे. त्याच पद्धतीनं पेपर 2मध्ये सुद्धा दुसरा आणि 4था युनिट फक्त मी घेणार आहे. आणि पहिला आणि तिसरा युनिट जो असेल
तो आपले सर घेणार आहेत. ओके, दोन्ही पेपरमध्ये. सो 2-2 युनिट माझ्या दोन युनिट मी घेणार आहे, जे की माझ्याकडे आलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरपासून आपण आपलं युनिट नंबर 2 जे असणार आहे ते स्टार्ट करणार आहोत. जर तुम्हाला सिलेबसबद्दल, कुठल्या युनिटबद्दल, कंटेंटबद्दल जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये प्रेझेंटीसाठी तुमचं पूर्ण नाव असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यांनी त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. कारण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट टोटल ऑप्शनल असणार आहे. सो जे इच्छुक असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नाव हे मेन्शन करा. ओके, सो या पद्धतीनं हा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 2चा सिलेबस आहे, जो की आपला इथं बघून झाला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 2 हे स्टार्ट करायचं आहे. टायटल असेल HRP. ओके, हे आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो काही क्वेरी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. कंपल्सरी लेक्चर हे ऐकायचं आहे आणि लेक्चर ऐकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे. त्याचबरोबर जो काही सिलेबस तुम्हाला सांगितला गेला त्या सिलेबसचे टायटल्स आणि तो पूर्ण सिलेबस तुमच्या नोटबुकच्या पहिल्या पानावरती असला पाहिजे. ज्या वेळेला क्लासमध्ये नोटबुक चेक केल्या जातील नोट्सच्या, त्यावेळेला पहिल्या पानावरती तुमचा सिलेबस हा दिसणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.